विषय: मी प्रेमविवाह करावा की नाही? निर्णय घेण्याआधी हे नक्की ऐका. नमस्कार मित्रांनो, आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय बोलणार आहोत. मी प्रेमविवाह करावा की न करावा? खूप जण हा प्रश्न मनात ठेवतात. काही जण प्रेम करतात पण निर्णय घ्यायला घाबरतात. काही जण निर्णय घेतात पण नंतर त्रास सहन करतात. म्हणून आज आपण भावनिक न होता समजूतदारपणे या विषयाकडे बघूया. प्रेमविवाह हा चुकीचा नाही, पण निर्णय योग्य हवा. सगळ्यात आधी हे लक्षात ठेवा, प्रेमविवाह करणे चुकीचे नाही आणि अरेंज्ड मॅरेज करणे पण चुकीचे नाही. चुकीचा असतो तो तुमचा निर्णय घाईत किंवा भावनेत घेतलेला असेल तर. मित्रांनो, आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय म्हणजे लग्न. त्यामुळे आज आपण काही प्रश्न स्वतःला विचारणार आहोत. नक्की प्रेम म्हणजे काय? आपण प्रेम म्हणतो, पण सगळ्यांना खरंच प्रेम समजतं का? प्रेम म्हणजे काळजी, आदर, नाता टिकवण्याची तयारी, जबाबदारी, एकमेकांचे सुखदुःख समजून घेणे. पण अट्रॅक्शन म्हणजे फक्त भावनिक ओढ. फक्त दिसणे, बोलणे, सवय, फक्त मला तो किंवा ती आवडते एवढंच. म्हणून पहिला प्रश्न: माझं प्रेम खरंच प्रेम आहे का, की फक्त अट्रॅक्शन? कारण अट्रॅक्शन संपतं, पण प्रेम टिकतं. हा मुलगा किंवा मुलगी मला खरंच सुखात ठेवू शकते का? मित्रांनो, प्रेमात आपण स्वप्न बघतो. मी त्याच्यासोबत तिच्यासोबत आनंदात राहीन. पण लग्नानंतर फक्त रोमॅन्स राहत नाही. खरी जीवनयात्रा सुरू होते. आर्थिक जबाबदाऱ्या, घर खर्च, कुटुंब, अपेक्षा, एकत्र राहण्याची सवय. आपल्या आईबाबांनी आपल्याला खूप गोष्टी दिलेल्या असतात. सुरक्षा, आधार, सुविधा. म्हणून दुसरा प्रश्न: तो व्यक्ती मला आयुष्यभर सुरक्षित आणि सुखी ठेवू शकते का? फक्त मी खूप प्रेम करतो म्हणणं पुरेसं नसतं. कृती महत्वाची असते. 4. त्या घरात मी ॲडजस्ट होऊ शकते का? प्रेमविवाह केला म्हणजे फक्त दोघांचं लग्न नाही. 2 कुटुंब एकत्र येतात. प्रत्येक घराची संस्कृती, रीतिरिवाज, बोलण्याची पद्धत, घरातली शिस्त, स्वातंत्र्याची मर्यादा हे वेगळं असतं. म्हणून तिसरा प्रश्न: मी त्या घरात खरंच ॲडजस्ट करू शकते का? आणि अजून एक गोष्ट: ॲडजस्ट म्हणजे स्वतःचा आत्मसन्मान गमावणे नाही. ॲडजस्ट म्हणजे समजून घेऊन समतोल ठेवणे. पळून जाऊन लग्न? कृपया ही चूक करू नका. मित्रांनो, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. पळून जाऊन लग्न करू नका, कारण यामध्ये 3 मोठे धोके असतात. 1. नात्याची सुरुवातच भीती आणि दडपणाने होते. 2. कुटुंबाचं नातं तुटण्याची शक्यता वाढते. 3. दोघांवरही सामाजिक आणि मानसिक दडपण येतं. आणि पळून गेल्यावर तुम्हाला वाटेल, आता आम्ही हॅपी. पण सत्य असं आहे की प्रॉब्लेम्स मग खरे सुरू होतात. आईबाबांना विश्वासात घ्या. आईबाबांना शत्रू समजू नका. आईबाबा स्ट्रिक्ट वाटतील, पण ते अनुभवाने बोलतात. त्यांनी जग पाहिलंय, फसवणूक पाहिलीये आणि नात्याचं खरं मूल्य अनुभवलेलं असतं. म्हणून चौथा प्रश्न: मी माझ्या आईबाबांना विश्वासात घेतलंय का? आणि जर तुम्हाला वाटत असेल की ते नाही मानणार, तरीही शांत रहा, चर्चा करा, वेळ घ्या. कधीकधी आईबाबा विरोध करत नाहीत, ते फक्त खात्री करून घेतात. प्रेमविवाह करायचा असेल तर ही चेकलिस्ट फॉलो करा. मित्रांनो, प्रेमविवाह करायचं ठरवलं तर खालील 7 गोष्टी नक्की तपासा. 1. त्या व्यक्तीचा स्वभाव, राग, अहंकार, शब्दांची पातळी. 2. त्याचा तिचा कुटुंबाशी संबंध. 3. काम, उत्पन्न, जबाबदारी. 4. तुमच्याशी आदराने वागते का? 5. तुमच्या करिअर किंवा सपोर्टला साथ देते का? 6. नात्यात ट्रान्सपरन्सी आहे का? 7. कोणत्याही कठीण परिस्थितीत तुमचा पाठिंबा बनते का? जर या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह असतील तर प्रेमविवाह यशस्वी होतो. शेवटचा संदेश: मित्रांनो, प्रेम हा सुंदर भाव आहे, पण लग्न हा संपूर्ण आयुष्याचा करार आहे. भावनेने प्रेम करा, पण निर्णय शहाणपणाने घ्या. आईबाबा तुमचे शत्रू नाहीत, ते तुमच्यासाठी ढाल आहेत. म्हणून नातं जपताना घरच्यांना तोडू नका, घरच्यांना जवळ घेऊन निर्णय घ्या. जर हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा, कॉमेंट करा आणि फॉलो करा. पुन्हा भेटू नवीन विषयासोबत. धन्यवाद.